शासन करती जमात बनणे हे आमचं उद्दिष्ट आहे, हे जे बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, त्यासाठी हा पक्ष मी बनवलेला आहे असं कांचीराम यांनी 84ला सांगितलं की शासन करती जमात बनवण्यासाठी मी हा पक्ष बनवला. आणि त्यांनी असं केवळ घोषित केलं नाही, तर उत्तर प्रदेशासारख्या सर्वात मोठ्या राज्याचं मायावतीला 4 वेळेला मुख्यमंत्री बनवलं. नरेंद्र मोदी हे ओबीसी समाजातील समूह गटाचे व्यक्ती आहेत, परंतु प्रधानमंत्री होऊन जवळपास काही महिन्यामध्ये म्हणजे पुढच्या महिन्यापर्यंत त्यांना 10 वर्ष पूर्ण होतील. या कालावधीमध्ये त्यांनी ओबीसीचे प्रधानमंत्री असून सुद्धा साधी मोजणी सुद्धा केलेली नाही. म्हणजे या देशामध्ये जनावरांची मोजणी केली जाते, कुत्र्या मांजरांची मोजणी केली जाते, परंतु 52% लोकसंख्या असणाऱ्या ओबीसीच्या लोकांची मोजणी केली जात नाही. अद्यापर्यंत आमच्या भारतामध्ये सुजलम सुफलम देश बघायला अजून मिळालेला नाही. दरम्यानच्या काळामध्ये अनेक सामाजिक संघटनांनी आंदोलने केली, अनेक मागण्या आमच्या प्रलंबित आहेत. राजकारणामध्ये अत्यंत भयानक परिस्थिती आहे. तोडफोडीचं राजकारण असेल, खरेदी विक्रीचं राजकारण असेल, अशा प्रकारामध्ये देशामध्ये अक्षरशः राजकारणात कीड लागलेली आहे अशी परिस्थिती निर्माण झाली. या राजकारणामध्ये हस्तक्षेप करण्यासाठी बहुजन मुक्ती पार्टीनं आपला पाय रोवलेला आहे. साथियो, हा समाज दिवसेंदिवस गुलामीच्या वाटेला जात आहे. आमचं शिक्षण संपलं, नोकऱ्या गेल्यात, रोजगार गेल्यात. ज्या लोकांना शिक्षण, रोजगार या सर्व गोष्टींची उणीव असते त्या लोकांना गुलाम असं म्हटलं जातं. आणि ह्या गुलामांना गुलामीतून मुक्त करण्यासाठी बहुजन मुक्ती पार्टीची निर्मिती झालेली आहे. आम्ही गेल्या वेळी सुद्धा या रणमैदानामध्ये दंड ठोपटला होता आणि याही वेळेला आम्ही दंड ठोपटून आमच्या समाजाला गुलामीतून मुक्त करू इच्छितो. प्रस्थापित पार्ट्यांनी चहूबाजूने समाजाला घेरलेला आहे. आमचे सर्व हक्काधिकार गहाळ झालेले आहेत आणि संविधान असून नसल्यासारखं झालेलं आहे. आमचे नेते स्टेजवरून भाषण देतात की जर का संविधानाला हात लावला तर तुमचा हात छाटून टाकू. अरे हात न लावता संपला गेलाय संविधान. संविधानाला हात न लावता संपलं गेलेलं आहे. ज्या संविधानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बहुजनासाठी तरतूद केलेली होती ते एक कायदे शिथिल करण्यात आलेले आहेत. संविधानातले तंतोतंत कायदे न राबवणे म्हणजेच संविधान संपला. म्हणून संविधान वाचवण्यासाठी बहुजन मुक्ती पार्टीचा हा एकमेव अजेंडा आहे. संविधान असलं तर आमचे सर्व हक्क अधिकार राहतील. म्हणून साथियो, जागृत राहा, डोळसपणे राहा. आमची लढाई केवळ सत्ता संपत्तीसाठी नसून संपूर्ण स्वातंत्र्यासाठी आहे. म्हणून महापुरुषांचं हे आंदोलन, हे राजकारण हे आपण समजून घेतलं पाहिजे. दिवस जसा रात्र जशी वैऱ्याची तसा दिवस सुद्धा वैऱ्याचा येणार आहे. फार भयानक परिस्थितीला सामोरं जावं लागणार आहे आम्हाला. ही शेवटची संकट आहे, शेवटची वेळ आहे असं समजून चला आणि आपल्या उमेदवारांना निवडून द्या. ज्या झोपडपट्टीमध्ये स्लम एरियामध्ये आम्ही फिरलेलो आहोत, लोकांनी आम्हाला शब्द खाऊन शब्द दिलेला आहे की येणाऱ्या काळामध्ये जर का तुम्ही 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर देऊन आम्हाला गॅरंटी देत असाल तर नक्कीच आम्ही तुम्हाला मतदान करू. साथियो, आम्ही एवढं सुद्धा मी ऍडव्होकेट असताना आम्ही त्यांना अपील केलेलं आहे, जर का मी या ठाणे लोकसभेमध्ये जर निवडून आलो आणि तुमच्या जर शिक्षण, आरोग्य, अन्न, वस्त्र, निवारा त्या मूलभूत गरजा जर 90 दिवसामध्ये नाही सोडू शकलो
तर माझ्यावर तुम्ही FIR दाखल करा, माझ्यावर कारवाई करा आणि माझा खासदारकीचा पद तुम्ही काढून घेण्याचा हक्क तुम्हाला दिलेला आहे. आणि म्हणून साथीओ, पूर्ण ठाणे जिल्ह्याच्या ज्या ज्या विभागामध्ये आम्ही ऐरोली विधानसभा, कोपरी पाचपाखाडी विधानसभा, ठाणे विधानसभा, ओढा माजीओढा विधानसभा आणि मीरा भाईंदर विधानसभा, बेलापूर विधानसभा या 6 मतदार संघामध्ये विधानसभेच्या मतदारसंघामध्ये आम्ही प्रचार प्रसार केलेला आहे. साथीओ, ज्या लोकांनी SLRचा प्लॅन स्वतःसाठी त्यांनी कोपरी सारख्या ठिकाणी स्वार्थ साधण्यासाठी त्यांनी राखून ठेवलं आणि ते स्वतःला दादा म्हणतात, नरेशजी मस्के स्वतःला दादा म्हणतात आणि म्हणतात दादा, सर्व दादा म्हणतात त्यांना. त्यांनी 2019ला त्यांनी आम्हाला वादा केला होता. दादांनी काय केला होता वादा? तर आत्ताची जनता त्यांना विचारत आहे, दादा क्या तुम्हाला वादा? म्हणून साथीओ, त्यांची सुद्धा गॅरंटी नाहीये. दुसरं वेळेला राजन विचारांनी सुद्धा चांगल्या प्रकारे काम केलेलं नाही. लोक त्यांच्यावर नाराज आहेत. त्या ठाणे जिल्ह्यामध्ये नाराज आहेत. तुम्ही येऊर सारख्या ठिकाणी गेलात तर आमचे आदिवासी पाडे आहेत, तिथे अजूनही पाणी, रस्ता आणि लाईटीची सोय नाहीये. अक्षरशः तिथं त्यांच्या विरोधात बोललं जाते. आणि म्हणून साथीओ, जर का या ठाणे लोकसभेमध्ये किंवा कल्याण लोकसभेमध्ये, भिवंडी लोकसभेमध्ये जर का बीजेपीचा आणि शिवसेनेचा उमेदवार जर निवडून आला तर 100% EVM मशीन मध्ये घोटाळा झाला. कारण ठाणे निवडणूक अधिकाऱ्यांच्या मी कार्यालयामध्ये एक व्हिडिओ पकडला, तिथे त्यांच्या स्क्रीनवरती बीजेपीचा प्रचार चालू होता. त्यांची कंप्लेंट मी डायरेक्ट निवडणूक अधिकाऱ्यांना केली. तात्काळ व्हिडिओ बंद करण्यात आला. म्हणून माझ्या BMPच्या कार्यकर्त्यांना मी विनंती करतो, पोलिंग बूथवर जे आपले एजंट असतील, जे आपले प्रतिनिधी असतील, त्यांनी डोळ्यात तेल घालून जे स्ट्रॉंग रूम आहेत त्या स्ट्रॉंग रूम मध्ये लक्ष ठेवावं. निवडणुकांच्या ज्या EVM मशीन बाहेर काढल्या जातात त्यांच्यावर लक्ष ठेवा, त्या उमेदवारांवर लक्ष ठेवा आणि हे काय करतात याच्यावर लक्ष ठेवा. आपण नक्कीच आपली जीत होईल आणि जरी जीत नाही झाली तर यांना आपण त्यांच्या मतदारसंघामध्ये खिंडार पाठीशिवाय सोडणार नाही. आम्ही आज 10 दिवसापासून या ठिकाणी फिरत आहोत आणि इथे आम्हाला असं आढळून आलंय की इथे ज्या आदिवासी पाड्या आहेत त्या पाड्यामध्ये एकही आमदार किंवा खासदार या ठिकाणी जात नाही. इथे वस्त्यांमध्ये पाण्याचे प्रश्न आहेत, लहान मुलांच्या शिक्षणाचे, शाळेचे प्रश्न आहेत, पण त्याकडे दुर्लक्ष केलं जातंय. त्या वाड्यांनाच दुर्लक्ष केलं जातंय. त्या वाड्यांकडे लक्ष दिलं गेलेलं नाहीये. तर या अशा वाड्यांमध्ये आम्ही फिरलेलो आहोत. नागरिकांच्या भरपूर समस्या आहेत. त्यांना पाण्याची समस्या आहे, लाईट बिल वाढत चाललेले आहेत आणि शिवाय लहान मुलांचे शिक्षण हे महाग करून ठेवले आहे. सरकारी शाळा गव्हर्नमेंटने बंद करण्याचा जो निर्णय घेतलेला आहे त्यामुळे या आदिवासी पाड्यात किंवा गोरगरीब सर्वसामान्य लोकांच्या लहान मुलांच्या शिक्षणाचे खूप हाल झालेले आहेत. या अशा ठिकाणी आम्ही गेल्यानंतर आम्हाला कळले की त्यांचे खूप प्रॉब्लेम आहेत आणि यामुळे आम्ही आमच्या या घोषणापत्रामध्ये हे सगळे स्थानिक मुद्दे लिहून दिलेले आहेत. आजपर्यंत कोणत्याही नगरसेवक, आमदार, खासदार यांनी असे हे घोषणापत्र लिहून दिलेले नाहीये. आम्ही असं म्हणतो की तुम्ही बोलताय विकास करताय, कशाचा विकास करताय? जर तुम्ही विकास करताय, देशाचा विकास करताय, तर तुम्ही सुरुवात जे आदिवासी पाडे आहेत, गोरगरीब लोक आहेत, सर्वसामान्य लोक आहेत, त्यांच्यापासून सुरुवात करा. त्यांच्या घरांवर बुलडोजर फिरवून त्यांना घरापासून तोडून तुम्ही विकास केलात तर तो विकास ग्राह्य धरला जाणार नाही. तुम्ही गोरगरीब लोकांना रस्त्यावर आणून विकास करताय. त्यामुळे आम्ही 100 रुपयाचा स्टॅम्प पेपरवर लिहून दिला आहे. आपले माननीय पंतप्रधान मोदीजी यांनी लॉकडाऊन मध्ये सर्वांना सांगितलंय प्रत्येकाच्या अकाउंट मध्ये 15 लाख रुपये दिले जातील. मी इथे बसलेल्या सर्वांना विचारते, कोणाकोणाच्या अकाउंट मध्ये 15 लाख रुपये आलेत? हात वर करा जरा. आलेत का कोणाच्या अकाउंट मध्ये? मग असं खोटं आश्वासन देऊन लोकांना फसवून त्यांचीच लूट केली जात आहे. सबसिडीच्या नावाखाली गॅस सिलेंडरचे भाव वाढवून त्यांच्याकडूनच त्यांचे पैसे घेऊन त्यांनाच ते सबसिडीच्या रूपाने परत दिले जात आहे आणि म्हणतात अच्छे दिन आले पाहिजेत. अच्छे दिन आएंगे. 2014 पासून बरेच अच्छे दिन आलेले आहेत. तर त्यासाठी मी तिथे उपस्थित सर्वांना
विनंती करते, आता हे शेवटचा पर्याय आहे, त्यामुळे सर्वांनी विचार करून आपलं मतदान केलं पाहिजे. धन्यवाद. मला आयोजकांनी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आभार. धन्यवाद. ईडीद्वारे जेवढी संपत्ती गोळा केली आहे ते तुम्हाला वाटणार आहे, ते तुम्हाला लखलाभ देणार आहेत. किती जुमलेगिरी करावी. तर या थापा आता आम जनतेला कळलेल्या आहेत आणि आता ही जनता वेडी राहिलेली नाही, फेकूगिरीला कंटाळलेली आहे. यापुढील भिवंडी मतदारसंघातल्या रंजना त्रिभुवन मॅडम, मी भिवंडी मतदारसंघाचा प्रभारी आहे. भिवंडी मतदारसंघ फार मोठा आहे आणि आम्ही या 10 दिवसात मेटाकुटीला आलो तरीही रंजना त्रिभुवन मॅडमनी मुसंडी मारलेली आहे प्रचाराच्या बाबतीत. त्या आपलं मनोगत या ठिकाणी मांडतील. धन्यवाद. जय विश्वासी सर्व महापुरुषांना त्रिवार वंदन. इथे विचार मंचावर बसलेले आमचे मार्गदर्शक त्यांना वंदन आणि खूप खूप धन्यवाद. मी जर एवढे धन्यवाद मानते की आमच्या संघटनेने, आमच्या पार्टीने आमच्यावर एवढा विश्वास दाखवला. पार्टीने, बहुजन मुक्ती पार्टीने एवढा आमच्यावर विश्वास दाखवला. आम्ही म्हणजे काय बोलू शकत नव्हतो, चालू शकत नव्हतो. त्यांनी आज आमच्या एवढ्या विचारमंचावर, मोठ्या विचारमंचावर आणून ठेवलं. खूप खूप मला तर खूप अभिमान वाटतो. श्रीकांतदादा ओव्हाळ, तुमचं जेव्हा आम्ही ऐकत होतो तेव्हा असं वाटत होतं की आपण काहीतरी करावं, पण ती तुम्ही आम्हाला संधी दिली आणि ह्यापर्यंत पोहोचवलं. म्हणून मी तुमचे खूप खूप आभार मानते, खूप खूप धन्यवाद मानते. जेव्हा आम्ही वाड्या वस्त्यात फिरतो, जर आमचं मुरबाड विधानसभा आहे, शहापूर विधानसभा आहे, तिथे लोकांची खूप बिकट परिस्थिती आहे. प्यायला पाणी नाही, चालायला रस्ते नाही, तिथे वाड्या वस्त्यावर शाळा नाही, तर खूप लोक हालाकीत जीवन जगत आहेत आणि हे सरकारला दिसत नाही. आणि हे विकासाच्या नावात थोपवतात की आम्ही विकास करतो. जर नागरिकाचा विकास होत नसेल तर आम्ही सरकारला विचारतो की विकास कुठल्या पद्धतीचा झाला आहे आणि कुठे झाला आहे आणि ती कोणती वस्तू आहे की त्याचं नाव विकास आहे. आम्हाला तर अजून काही माहिती नाही. तर त्यांनी आम्हाला याचं उत्तर द्यावं की विकास हा काय आहे. रोड आणि जर स्कायवॉक असले तर त्याला विकास म्हणत असेल तर आम्ही त्याला मानत नाही. जर आमचा जो नागरिक आहे, जी जनता आहे ती उपाशी मरत असेल, त्यांना शिक्षण मिळत नसेल, त्यांना रोजगार मिळत नसेल, तर हा आमचा विकास नाही. विकास असेल तो फक्त आमचा युवकाचा असेल, नोकरी असेल, धंदा असेल, रोजगार असेल आणि आमच्या लहान मुलांचं, लहान बालकांचं भविष्य उज्ज्वल असेल, त्याला आम्ही विकास मानू. जर हा विकास असेल तर आम्हाला मान्य आहे आणि ह्या सरकारने आम्हाला हा विकास करून दाखवू तरच आम्ही यांना मानू की तुम्ही विकसित सरकार बनवलं आहे आणि विकसित भारत बनवला नाही तर तुम्ही कुठल्याही कामाचे नाही. आणि असंच आम्ही समजू की तुम्ही लोकांना भूत थापा देतात आणि चुकीचं मार्गदर्शन करतात आणि चुकीचं सांगतात की आम्ही विकास करू. आम्हाला तर काही कुठे विकास दिसत नाही. आणि या महागाईच्या जंजाळामध्ये आमच्या महिला, आमच्या माता भगिनी खूप याच्यात अडचणीत येतात. त्यांना आपला घर संसार सांभाळायचं म्हटलं की संकट वाटलं आणि हे संकट आमच्या या शासनकर्ते जमातीने आमच्यावर लादलं आहे. अशा या शासनकर्ते जमातीचा मी निषेध करते आणि ह्या सरकारने आपला राजीनामा देऊ शकता. जर आमचा विकास करत नसाल, तुम्ही ह्या लायकीचेच नाही आहात की विकास तुमच्या तोंडून हा शब्द यावा आणि आम्हाला तो मान्य नाही. एवढंच बोलते आणि इथेच थांबते. जय मूलनिवासी, जय संविधान. आज बहुजन मुक्ती पार्टीच्या माध्यमातून, त्याचबरोबर राष्ट्रीय परिवर्तन मोर्चाच्या माध्यमातून आज माननीय रंजना त्रिभुवन मॅडम, त्याचबरोबर प्राजक्ता हिरवे मॅडम आणि चंद्रकांत सोनावणे यांची संयुक्त सभा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली. आणि हे उमेदवार उभे केलेल्या ठाणे जिल्ह्याच्या माध्यमातून ते याच्यासाठी की ही जी लढाई आपली स्वाभिमान आहे, ही लढाई आपल्याला पुढे घेऊन जायची. आज आपण पाहतो आंबेडकरी चळवळीचे बरेचसे नेते मंडळी किंवा आंबेडकरी चळवळीचे बरेचसे पक्ष एवढे लाचार झालेले आहेत की पैशासाठी सीट नसताना कुठल्याही प्रकारचे त्यांनी तिकीट दिलं नसताना पण त्यांना बिनशर्त पाठिंबा देत आहे. म्हणजे एवढी लाजिरवाणी त्यांची जी परिस्थिती आज निर्माण झालेली आहे ती केवळ त्यांच्या या एक जी गद्दारी त्यांनी स्वीकारलेली आहे आणि या आंदोलनाला संपवण्याचं त्यांनी जे षडयंत्र केलेलं आहे त्याच्यासाठी आम्ही पाहतो बरेचसे असे बहुजन नेतृत्व करणारे लोक आहेत. त्याचबरोबर आंबेडकरी चळवळीचे नेते आहेत. ते बीजेपीला, शिवसेना, शिंदे गटाला, राष्ट्रवादीला समर्थन करतात. का समर्थन करणं म्हणजे नेमकं काय तर त्यांच्या माध्यमातून वोटिंग विकणं आणि त्या वोटिंगच्या आधारावर ते पैसे कमवणे.
पैसे कमवणे हाच त्यांचा धंदा राहिलेला आहे. मग जर तुम्हाला धंदाच करायचा आहे राजकारणाचा, तर लोकांना फसवण्यापेक्षा तुम्ही एखादा दुसरा कुठला तरी फसवण्याचा धंदा का नाही काढत? इकडे बरेचसे फसवणारे धंदे आहेत, ते धंदे तुम्ही चालू करा. पक्षाकडून लोकांना फसवण्यापेक्षा, जनतेची लूट करण्यापेक्षा, लोकांना निराश करण्यापेक्षा आपण सर्वांनी स्वतःचे धंदे चालू केले पाहिजेत आणि ते धंदे चालवले पाहिजेत, लोकांची लूट करू नये, अशी मी या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना आवाहन करतो. त्याच्यामुळे अशा लोकांना आपण ओळखलं पाहिजे, कारण हे लोक लढत तर नाही, परंतु जे लढणारे लोक आहेत त्यांना निराश करतात आणि जनतेला निराश करतात. आपण पाहिलं, नाव न घेता बरेचसे असे नेते मंडळी आहेत, त्या लोकांनी बऱ्याच ठिकाणी त्यांचे आंबेडकरी चळवळीचे नेते मंडळी निवडून येत असताना पण त्यांनी आपल्या सीट तिकडे डिक्लेअर केले नाहीत, त्या ठिकाणी तिकीट दिले नाहीत. आणि तिकीट जर मिळत असेल तर त्या ठिकाणी त्यांनी जाणीवपूर्वक त्या उमेदवाराच्या प्रचाराला गेले नाहीत, पैसे घेऊन पण गेले नाहीत. ही जी काही त्यांची लाचारी आहे का, तर कारण ही लोक जे आहेत हे बीजेपीचे, RSSचे, काँग्रेसचे हस्तक आहेत. ती लोक काय करतात तर पैसे घेऊन एजंटगिरीचं काम करत आलेले. त्याच्यामुळे असे भडवे दलांना आपण या ठिकाणी ओळखून काम करणं आवश्यक आहे. कारण बहुजन मुक्ती पार्टी या ठिकाणी राजकारण करायला नाही आली, तर राजकारण शिकवायला आलेली आहे. म्हणून आमचा जो उद्देश आहे, बहुजन मुक्ती पार्टीचा उद्देश काय? सत्ता, म्हणजे आमचा उद्देश केवळ सत्ता आणि संपत्ती नसून बहुजनांची संपूर्ण स्वातंत्र्य आहे. त्याच्यामध्ये समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय जे संविधानाला अपेक्षित आहे, हे आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सर्व बहुजन महापुरुषांना अपेक्षित होतं. त्याच्यामुळे आपल्या सर्वांना मी आवाहन करतो की या नेता मंडळींना यांच्या षडयंत्राला बळी पडू नये. दुसरी गोष्ट, जे लोकांचे, नेत्यांचे जे मुद्दे आहेत ते मुद्दे शासनाच्या पटलावरती येणं आवश्यक. आम्ही जे मुद्दे आमच्या स्टँड पेपरवरती दिलेले आहेत कुठल्याच पार्टीने दिले नाहीत, फक्त ज्ञानबाजी द्यायचं काम केलेलं आहे. मेट्रो असेल, म्हणजे आपण आता पाहिलं श्रीकांत शिंदे यांनी काय स्लोगन वापरलेलं आहे की डेव्हलपमेंटसाठी तुम्ही मतदान करा. हा तुमची डेव्हलपमेंट दिसते, इथे मणिपूरला जी झालेली आहे ती डेव्हलपमेंट दिसते आम्हाला. आमच्या अस्पृश्य जे लोक आहेत, जे शेड्यूल कास्टचे लोक आहेत, बौद्ध समाजाचे लोक आहेत, मुसलमानांचे लोक आहेत, आदिवासी लोक आहेत, त्यांच्यावरती आजही अन्याय होतोय. आज ॲट्रॉसिटीचे जवळजवळ 10,500 गुन्हे हे प्रलंबित आहे. हे आम्हाला तुमचे डेव्हलपमेंट दिसतं. या ठिकाणी डोंबिवलीमध्ये 27 गावं ही नगरपालिकेमध्ये घेतले आणि नगरपालिकेमध्ये घेतल्यानंतर षडयंत्रपूर्वक त्यांना जेवढे टॅक्स वाढवलेले आहेत त्यांचा टॅक्स वाढवून घेतलेला आहे. परंतु तुम्ही हे पहा की त्यांना कुठल्या प्रकारची सुखसोयी नाही आहे. त्यांचे रजिस्ट्रेशन थांबवलेले आहेत, त्यांच्या जमिनीमध्ये लिटिगेशन निर्माण केले, कारण स्थानिक जी भूमिपुत्र आहेत त्या स्थानिक भूमिपुत्रांना बिल्डरांचे जे आहेत त्यांचा बाजारभाव मिळू नये, हे सगळे प्रश्न निर्माण झालेले आहेत. विजेचा प्रश्न आहे, या ठिकाणी आता मोठ्या प्रमाणात बारवी डॅम, 3 धरण आहेत ठाणे जिल्ह्यामध्ये. मग इथे असे प्रकल्प यायला पाहिजे. पण इकडे काय, तो मेट्रो येतोय, मेट्रो कोणाची? अडाणीची आहे. त्याच्यानंतर तुम्ही बघा या ठिकाणी रोड बनवले जातात, त्याचबरोबर रेल्वे स्टेशन बनवले जातात. मोठ्या मोठ्या प्रोजेक्टच्या माध्यमातून पैसे खाण्याचं काम हे लोक करतात. त्यांचे जे कॉन्ट्रॅक्ट आहेत त्यांच्या घरच्या लोकांना दिले जातात. हे सगळं समजणं गरजेचं आहे. जातीपूर्वक मानसिकता ठेवून, धार्मिक मानसिकता ठेवून ती लोक त्या ठिकाणी ते जे आहेत लोकांच्या अडचणी निर्माण करतात. असे खासदार आपले काय कामाचे? कपिल पाटील असतील तिकडे त्या भिवंडी लोकसभेमध्ये, तिकडे जे भोसले नावाच्या एक विद्यार्थ्याला ठार मारलं गेलं, शिंदे गटाच्या एका नेत्याने मारलं. काय झालं? अशी का घटना घडते? आणि आपले बहुजन नेते जे आहेत ते त्यांना समर्थन करतात. मी म्हणतो अशा लोकांना लाज वाटली पाहिजे. आपल्या बहुजन समाजातले नेते जर अशा लोकांना जर समर्थन करत असेल तर निश्चितपणे ते दलाली करतायत असं मला स्पष्ट म्हणायचं आहे. दुसरी गोष्ट मला काय सांगायचं आहे की जे आपले 77 वर्ष झालेले आहेत आणि बीजेपी, मोदी अमृत महोत्सव साजरा करतात, 77 वर्षाचे स्वातंत्र्याचे अमृत महोत्सव, परंतु 77 वर्षानंतर आपले जे अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य, रोजगार हे प्रश्न सुटलेले नाहीत. त्यामुळे आम्ही जे मुद्दे मांडलेले आहेत जे स्टॅम्प पेपरवरती आम्ही दिलेले आहेत की स्कॉलरशिप मिळावी, अनुदान मिळावं, मुलांना मोफत शिक्षण मिळावं, त्यांना सरकारी नोकऱ्या मिळाव्या, MPSC, UPSC, त्याच्यानं उच्च शिक्षण त्यांना मोफत मिळावं, त्यांना नोकरी मिळावी, असे आम्ही प्रावधान केलेले आहेत. पाण्याचे प्रोजेक्ट या ठिकाणी तयार झाले पाहिजेत. वीज बिलचा पुरवठा येत नाही, इकडे लोड शेडिंग होती, त्याच्यासाठी आम्ही मुद्दे दिलेले आहेत. आरोग्याच्या मध्ये तर वाट लावून ठेवलेली आहे. कोरोना काळामध्ये या डॉक्टरांनी लूट केलेली आहे अक्षरशः. आणि जे अधिकारी लोक आहेत, डॉक्टर लोक आहेत, जे बाबासाहेबांच्या आणि महापुरुषांच्या उपकाराने ज्यांना शिक्षणाचा अधिकार मिळाला, आज मोठे मोठे अधिकारी झाले, पैसे कमावले, ते लोक लाचार झाले. आणि एवढे त्यांनी नालायकपणा केलेला आहे की त्यांनी कोरोना काळामध्ये अधिकाऱ्यांनी आणि डॉक्टरांनी अक्षरशः लोकांना लुटले, उपचार मिळाले नाहीत. इथे कुठल्याही प्रकारचे ठाणे जिल्ह्यामध्ये मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल नाही. हे हॉस्पिटल या ठिकाणी निर्माण करण्याची गरज आहे, परंतु एक खासदार याचा विचार करत नाही. फक्त जे बिल्डर आहेत, इथे डोंबिवलीला लोढा बिल्डर आहे, रिनॉल बिल्डर आहे, त्यांच्या फायद्याचे ते लोक सगळे जे कायदे बनवतात, GR बनवलेले आहेत, ते रजिस्ट्रेशन होऊ नये म्हणून. मग असे जे कायदे बनवतात असे खासदार या लोकांनी
BNPच्या आपल्या या पक्षाच्या माध्यमातून निवडून येण्यापेक्षा तुम्ही स्वतःचा धंदा बिल्डर बरोबर पार्टनरशिप मध्ये चालू करून स्वतःचा वैयक्तिक धंदा करावा. लोकांची लूट करण्याची काय गरज आहे? तुम्ही हे समजलं पाहिजे की अशा लोकांना आपल्याला आता उजागर केलं पाहिजे, त्यांना एक्सपोज करणं गरजेचं आहे. कारण जोपर्यंत समस्या निर्माण झालेल्या त्या समस्येचे समाधान आपल्याकडेच आहे. म्हणून बहुजन मुक्ती पार्टीने आपल्याला काय दिलं? पर्याय दिलेला आहे. फक्त आम्ही विरोध करत नाही तर आम्ही पर्याय दिलेला आहे. आता लोक म्हणतात की अरे त्यांच्याकडे एवढा पैसा आहे, त्यांच्याकडे माफी आहे, त्यांच्याकडे मीडिया आहे, सर्व आहे त्यांच्याकडे, आपण कसं लढायचं? तर काशीरामची एक महत्वपूर्ण स्टेटमेंट आहे, कोटेशन आहे, मी तुम्हाला सांगू इच्छितो की ये जे आंदोलन कभी निराश नहीं होता, निराश लोग कभी आंदोलन नहीं चला सकते. त्यामुळे आपण जे आंदोलन जे आहे ते चालवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. हमारी सरकार चुन के आई या नहीं है, हमारे जो नुमाइंदे हैं या हमारे जो कैंडिडेट है वो चुनकर आए कि नहीं है, हमारी सरकार या बने या न बने, लेकिन किसी भी हालत में हमारा आंदोलन रुकना नहीं चाहिए. इसलिए याच्यासाठी आम्ही हे जे आंदोलन चालवण्याच्या दृष्टिकोनातून हे उमेदवार दिले. आपल्याकडे पैसा नाही तर समाजामध्ये जाऊन आपण कष्ट केले, परिश्रम केले तर मला असं वाटतं समाज आपल्याला साथ सोडतो. हे वैभव तुम्ही बघा, हे वैभव समाजाच्या मदतीने झालेले आणि आमच्याकडे पण पैसे नव्हतं. आमच्या लोकांनी, मी स्वतः कर्ज काढून हे उमेदवारांना लढवत आहे. त्याच्यामुळे निराश राहून चालणार नाही. आपल्याला ही लढाई लढली पाहिजे आणि लढून आपलं स्वाभिमानी आंदोलन हे चालू ठेवलं पाहिजे. आणि येणाऱ्या काळात निश्चितपणे आपल्याला समाज साथ देईल. ईव्हीएमचा हा एकच फॅक्टर आहे. मेश्राम साहेब आणि राष्ट्रीय स्तरावरती आपलं संघटन काम करत आहे. मला खात्री आहे त्यांच्या नेतृत्वामध्ये आपल्याला नक्की स्वातंत्र्य मिळेल. बहुजन मुक्ती पार्टीच्या माध्यमातून निश्चित या ठिकाणी खासदार निवडून येईल. त्यांची निशाणी खाट लक्षात ठेवा आणि येत्या 20 तारखेला त्यांना मतदान करून मोठ्या संख्येने विजयी करा. धन्यवाद. जय भीम, जय शिवराय, जय सभे. या देशामध्ये लोकसभेचं इलेक्शन चालू आहे आणि लोकसभेचा महाराष्ट्रातला 5वा टप्पा पार पडत आहे उद्याच्या 20 तारखेला. आणि साथियो, हा प्रचार आता शिगेला पोहोचलेला आहे आणि उद्या सायंकाळी 5 वाजता या प्रचाराचा सांगता होणार आहे. आणि म्हणून साथियो, या तिन्ही उमेदवाराच्या प्रचारार्थ बहुजन मुक्ती पार्टी आणि राष्ट्रीय परिवर्तन मोर्चाच्या वतीनं हा कार्यक्रम आज आयोजित केलेला आहे. साथियो, आपण बघितलं असेल की प्रचारामध्ये अनेक पक्ष वेगवेगळ्या आश्वासनं देतात. नरेंद्र मोदी साहेब महाराष्ट्रामध्ये अनेक मोठमोठ्या सभा घेत आहे, त्यांचे चेले चपाटे सुद्धा सभा घेत आहेत. नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रामध्ये अनेक सभा घेतल्या. काल सुद्धा त्यांची परवा मुंबईमध्ये मोठी सभा झाली, प्रचाराची रॅली सुद्धा झाली आणि ते सभेमध्ये बोलताना असं म्हणाले, मोदी की गॅरंटी है. आता नरेंद्र मोदीजी मोदीची गॅरंटी सांगत आहे, त्याची तारीखच सांगत नाही. नरेंद्र मोदी साहेब, तुम्ही जी गॅरंटी 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 गेली 10 वर्ष गॅरंटीच म्हणताय, परंतु तुमच्या गॅरंटीचा चेक मात्र वटतच नाही. त्या चेकला कोणती तारीख आहे की नाही? देशाचा प्रधानमंत्री एवढा फेकणारा असतो हे आम्हाला पहिल्यांदा कळालं. नरेंद्र मोदी साहेब, तुमच्यासारखा देशामधला प्रधानमंत्री हा देशाला लागलेला कलंक मिळाला. आतापर्यंत एवढे प्रधानमंत्री झाले, परंतु त्याच्यामध्ये फेकणाऱ्यामध्ये नरेंद्र मोदी 1 नंबरला आहे. 1 नंबरला फेकणाऱ्यामध्ये. फेकायचं तरी किती फेकायचं? म्हणे नरेंद्र मोदीची गॅरंटी आहे, मोदीची गॅरंटी आहे, मोदीची गॅरंटी आहे. आता गॅरंटीची तारीख तरी सांगा. एकीकडे फडणवीस साहेब सांगत आहेत म्हणे विकासाला वोट द्या. अहो फडणवीस साहेब, कोणता विकास? बघता बघता तुमच्या ढेरीचा विकास झाला, तुमचा स्वतःचा विकास झाला. पाठीमागे मला वाटतं 50-55 किलो वजन होतं, आता यांचं 70-75 किलो वजन झालं. हा तुमचा वैयक्तिक विकास होतोय. नरेंद्र मोदी साहेब, फडणवीस साहेब, कोरोनाच्या काळामध्ये तुमच्या 650 ऑफिसेस उभा राहिली. हा विकास तुमच्या पार्टीचा केवळ होतोय, जनतेचा विकास कुठे आहे? साहेब, आम्ही एक महाराष्ट्रामध्ये एक कथा वाचली होती. ती मराठीमध्ये कथा होती. ती कथा अशी होती, एक होता लाकूड तोड्या. आम्हाला एक कथा होती महाराष्ट्रामध्ये, आजही आहे. एक होता लाकूड तोड्या. आता एक कथा येणार आहे, एक आहे पक्ष फोड्या. पक्ष फोड्याचं नाव आहे देवेंद्र फडणवीस. हा नुसता पक्ष फोड्या नाहीये, हा घर फोड्या सुद्धा आहे. या माणसानं पवार साहेबांचं घर फोडलं, या माणसानं उद्धव साहेबांचं घर फोडलं. एवढंच नाही, त्या अमरावतीच्या नवनीत राणाला नवऱ्यापासून तोडलं. दोघच पक्षात होती बरं का भडके साहेब, दोघच. नवरा राष्ट्रीय अध्यक्ष, बायको राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष.
आणि त्यांना सांगितलं म्हणे तुम्हाला जर आमच्या पार्टीतून तिकीट पाहिजे असेल तर नवऱ्यापासून तुम्हाला काय घ्यायला पाहिजे, फारकत घ्यायला पाहिजे. ही लोक नुसती पक्षफोडी नाही साथियो, ही घरफोडी सुद्धा आहेत, ही बदमाश लोक आहेत. आपण यांना ओळखलं पाहिजे. काँग्रेस बीजेपी, बीजेपी काँग्रेस. मेश्राम साहब नेहमी सांगतात राजाराम जाता है तो सीताराम आता है, सीताराम जाता है तो राजाराम आता है, नागनाथ जाता है तो सापनाथ आता है, सापनाथ जाता है तो नागनाथ आता है. महाराष्ट्रातल्या मराठा बांधवांना कळून चुकलं. मराठा बांधवांनो, जी चूक तुम्ही 2014 ला केली, जी चूक तुम्ही 2019 ला केली, ती 2024 ला करू नका. कारण ज्या मोदीला तुम्ही सत्तेवरती बसवलं त्याच मोदीच्या पक्षा लोकांनी तिथल्या पोलिसांना सांगून आंतरवली सराटीमध्ये मराठा या बहिणीची डोसकी फोडण्याचं काम केलं. मराठा बांधवांनो, ओबीसी बांधवांनो, ज्या ओबीसी बांधवांनी, मराठा बांधवांनी या बीजेपी वाल्यांना, काँग्रेस वाल्यांना सत्तेत बसवलं, याच काँग्रेस वाल्यांनी गेल्या 60 वर्षामध्ये सत्ता भोगत असताना एकदा सुद्धा त्यांच्या आरक्षणाचा विचार केला नाही. म्हणून मी मराठा बांधवांना, ओबीसी बांधवांना पुन्हा सांगतोय, जी चूक तुम्ही 2014 ला आणि 19 ला केली होती ती पुन्हा 24 ला करू नका. ओबीसी बांधवांनो, नरेंद्र मोदी नेहमी सांगतात मी मागासवर्गीय आहे, मी मागासवर्गीय आहे, मी ओबीसी आहे. परंतु नरेंद्र मोदी साहेब स्वतःच्या जातीचा सुद्धा अगदी जनगणना करायला तयार नाही. या देशामध्ये गाढवाची जनगणना केली जाते, घोड्याची जनगणना केली जाते, जनावरांची जनगणना केली जाते, नाल्याची जनगणना केली जाते, नद्याची जनगणना केली जाते. परंतु इथल्या मराठ्याला मोजलं जात नाही, धनगरांना मोजलं जात नाही. साळी, माळी, कोळी, तेली, नावी, पारधी, वडार, घिसाडी, आटकर, वटकर, धनगर, सनगर यांना मोजलं जात नाही साथियो. ही सर्वात मोठी शोकांतिका आहे. आणि नरेंद्र मोदीचे चेले चपाटे सांगतात नरेंद्र मोदी पॉवरफुल प्रधानमंत्री आहे. माझा सवाल आहे त्या चेल्या चपाट्यांना, जर नरेंद्र मोदी पॉवरफुल प्रधानमंत्री आहेत तर स्वतःच्या जातीची सुद्धा जनगणना का करू शकत नाहीत? नरेंद्र मोदी हे पॉवरफुल प्रधानमंत्री नसून एक गुलाम प्रधानमंत्री आहे. हे आरएसएसच्या सांगण्यावरून यांनी देश विकायला काढलेला आहे. आरएसएसच्या सांगण्यावरून यांनी देश विरोधी कार्य चालू केलेलं आहे. आरएसएसच्या सांगण्यावरून हे मराठा आरक्षणाच्या विरोधामध्ये, ओबीसी जनगणनेच्या विरोधामध्ये स्वतः ओबीसी असताना नरेंद्र मोदी काम करत आहे. साथियो, ही लोक एवढी बदमाश आहेत, यांना पोळका. या लोकांनी पुलवामा घडवून जाणीवपूर्वक आणलं. आमची मिलिटरीची लोक सांगत होती आम्हाला एरोप्लेन शिफ्ट करा. अरे तुम्ही राज ठाकरेला एरोप्लेन पाठवता, ज्या राज ठाकरेची समाजामध्ये कोणतीही अवकात नाही त्याच्यासाठी तुम्ही एरोप्लेन पाठवता. आणि जो आमचा मिलिटरी मॅन, जो आमचा सैनिक आमच्या सीमेवरती रात्रंदिवस लढतोय त्याला मात्र तुम्ही अगदी मरणाच्या दारामध्ये सोडता. या बदमाश पार्ट्यांना मी ओळखलं पाहिजे. म्हणून मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगतोय, याच लोकांनी आमच्या 40 जवानांना मरण्यासाठी अगदी साथियो यांना एरोप्लेन सुद्धा व्यवस्था केली नाहीये. त्या 40 आमच्या जवानांची हत्या झाली, त्यांचा मृत्यू झाला आणि त्याच्यावरतीच या बीजेपीच्या लोकांनी भाकरी शेकली. साथियो, आपल्याला माहित असेल कोरोनाच्या काळामध्ये नरेंद्र मोदीच्या फंडामध्ये, पीएम केअर फंडामध्ये करोड रुपयाचा निधी गोळा झाला होता. नरेंद्र मोदी सांगत आहेत ईडी कडनं आलेला पैसा लोकात वाटू. मोदी साहेब, तुम्ही तर मैतावरच्या टाळूचं लोणी खाणारी तुम्ही तुमच्या पार्टीची औलाद आहे. अहो, तुम्ही पीएम केअर फंड सोडला नाही. कोरोनाच्या काळामध्ये आमची लोक मृत्यूला झुंजत होती, आमची लोक भयभीत होऊन तुम्हाला निधी देत होती. तो निधी सुद्धा साधा तुम्ही लोकांना पुरवला नाही. आणि कोणत्या तोंडानं तुम्ही सांगता ईडी कडनं आलेला पैसा देशाला पुरवू? माझा साथियो, शेवटच्या 1 मिनिटात मी बोलणार आहे, थांबणार आहे. आदरणीय मेश्राम साहेबांना आपणा सर्वांना ऐकायचं आहे. काँग्रेसवाले असं म्हणतात संविधान धोक्यात आहे, संविधान धोक्यात आहे, आम्हाला वोटिंग करा. मी त्या काँग्रेसवाल्यांना प्रश्न विचारतोय, संविधान धोक्यात असं तुम्ही म्हणताय, मग 9 ऑगस्ट 2018 ला भारताचं संविधान जाळल्यानंतर कोणत्या बिळात लपून बसला होता रे चोंग्यानो? हा माझा तुम्हाला सवाल आहे. कोणत्या बिळात लपून बसला होता? या देशामध्ये भारताचं संविधान जाळल्यानंतर एकच व्यक्ती रस्त्यावरती होता, त्या व्यक्तीचं नाव आहे आदरणीय वामन मेश्राम साहेब. आम्हाला वाटलं होतं बाबासाहेबांचा नातू येईल,
बाबासाहेबांच्या नातूनं बायकोच्या ट्विटरवरती लिहिलं. काय लिहिलं सांगतो. बायकोच्या ट्विटरवरती काय लिहिलं म्हणे, संविधान जाळलंय खरंय, परंतु रस्त्यावरती येऊ नका, कारण सासरवाडीच्या लोकांमध्ये गलत मेसेज जाईल. म्हणून तुम्हाला माझं सांगणं आहे, लोकांना असं वाटतंय प्रकाश आंबेडकर बाबासाहेबांचा नातू आहे, मान्य आहे, परंतु बाबासाहेबांच्या विचारावर चालणारा नाही, RSS बीजेपीच्या इशाऱ्यावर चालणार आहे, असं माझं जाहीर मत आहे. एक पार्टीचा प्रदेशाध्यक्ष नात्यानं माझं जाहीर मत आहे. कारण प्रकाश आंबेडकर नेहमी म्हणतात RSS ना आम्हाला साथ दिली पाहिजे. अरे बाबासाहेबांचा नातू RSS ला जर साथ मागत असेल, जे RSS संविधानच्या विरोधी काम करतोय त्याला तुमची साथ मागता, बाबासाहेबांचा नातू म्हणून घेण्यासाठी तुम्हाला कोणता अधिकार आहे? तुम्ही रक्ताचे नातू असाल, परंतु विचाराचा नातू कोण असेल तर केवळ आणि केवळ वामन मेश्राम हाच विचाराचा नातू आहे. साथियो, या देशामध्ये रक्तापेक्षा साथियो विचार महत्वाचा आहे. रक्त ग्रुप बदलता येतो साथियो, रक्त वेगवेगळ्या ग्रुपचं चालू शकतंय, विचार वेगवेगळ्या ग्रुपचा चालत नाही. साथियो, प्रकाश आंबेडकर साहेब सुद्धा RSS बीजेपीच्या इशाऱ्यावरनं काम करताना दिसत आहेत. आमच्या पुण्यामध्ये जो उमेदवार दिला, काँग्रेसनं जो उमेदवार दिला दंगेकर, तो बी RSSचा. बीजेपीनं उमेदवार दिला पुण्यामध्ये मोहोळकर, तो बी RSSचा. आणि प्रकाश आंबेडकरांनी उमेदवार दिला पूर्वीचा मनसेचा, जो RSSचा कट्टर आहे, कट्टर हिंदुत्ववादी आहे. म्हणजे प्रकाश आंबेडकर सुद्धा RSSच्याच कार्यकर्त्यांना तिकीट देत आहे, ज्या कार्यकर्त्यांचं वंचित बहुजन आघाडी वाढवण्यासाठी कोणतं योगदान नाहीये. माझा सवाल आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेबांना, तुम्ही माझ्या वडिलांच्या वयाचे आहेत, मी तुम्हाला प्रश्न करण्या इतका मोठा नाहीये, परंतु पार्टीचा प्रदेशाध्यक्ष या नात्यानं लोकशाही टिकवण्यासाठी माझा तुम्हाला सवाल आहे की महाराष्ट्रामध्ये ज्या RSSच्या दलालांना आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब तुम्ही तिकीट दिलेले आहेत, त्यांचं समाजामध्ये कोणतं योगदान आहे, त्यांनी कोणत्या समाजासाठी काम केलेलं आहे? ज्या ज्या कार्यकर्त्यांना आम्ही तिकीट दिल्या, त्या कार्यकर्त्यांनी लगातार गेल्या 10 ते 15 वर्षापासून स्वतःला गाडून घेतलेलं आहे. अनेक आंदोलनामध्ये स्वतःला झोकून दिलेलं आहे, अनेक गुन्हे स्वतःवर ते करून घेतलेले आहेत, अनेक आंदोलनामध्ये त्यांनी भाग घेतलेला आहे. संविधान जाळलं त्यावेळेला प्रकाश आंबेडकर साहेब सुद्धा घरामध्ये होते, परंतु आमचे छोटे छोटे कार्यकर्ते आपापल्या मुलांना सुद्धा घेऊन आदरणीय मेश्राम साहेबांच्या आदेशावरनं जेल भरो करत होते. साथियो, म्हणून मला तुम्हाला सांगायचंय, या देशामध्ये फुले शाहू आंबेडकर चळवळीचा एकच विचाराचा माणूस शिल्लक आहे, त्या माणसाचं नाव आहे वामन मेश्राम साहेब. या व्यक्तीला साथियो आपण साथ सहयोग करूया. आणि बहुजन मुक्ती पार्टीने साथियो जे उमेदवार दिलेले आहेत, या उमेदवाराचं चिन्ह आहे खाट. लक्षात ठेवा खाट, ध्यानात ठेवा खाट, मनात ठेवा खाट. मावशीला सांगा खाट, काकाला सांगा खाट, दादाला सांगा खाट, दीदीला सांगा खाट, वहिनीला सांगा खाट, भाऊला सांगा खाट, वैनाला सांगा खाट, शेजाऱ्याला सांगा खाट, भावकीला सांगा खाट. खाट चिन्ह समोरील बटन दाबून या तिन्ही उमेदवारांना साथियो मोठ्या संख्येने निवडून द्या. एवढंच बोलतो, थांबतो. जय भीम, जय भारत. बहुजन मुक्ती पार्टीच्या माध्यमातून दिल्लीमध्ये जानेवारी महिन्यामध्ये विविध अनुसूचित जाती, जनजाती, अदर बॅकवर्ड क्लास आणि मायनॉरिटी या लोकांनी देशभरामध्ये जे पक्ष उभे केलेले आहेत, त्यापैकी 83 पक्षाचे कार्यकर्ते दिल्लीमध्ये झालेल्या बैठकीमध्ये उपस्थित होते. ते पक्ष छोटे छोटे पक्ष आहेत, ते अनुसूचित जाती, जनजाती, अदर बॅकवर्ड क्लासेस आणि मायनॉरिटीचे आहेत. त्या सर्व लोकांनी एकत्रित येऊन राष्ट्रीय स्तरावर एक तिसरा पर्याय उभा केला पाहिजे, या विचाराने राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा नावाचं संघटन उभं केलंय. आपल्याला माहित असेल, देशामध्ये भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून
नॅशनल डेमोक्रेटिक अलायन्स NDA अशा प्रकारचं गठबंधन उभं करण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून सुद्धा एक गठबंधन उभं करण्यात आलेलं आहे. किंवा हे जे दोन गठबंधन उभं करण्यात आलेले आहेत ते उच्चवर्णीय आणि उच्चवर्गीय लोकांचे पक्ष आहेत, ज्यांची संख्या देशामध्ये 3.5% आहे. त्या 3.5% लोकांना जर समजा SC ST OBC मायनॉरिटीच्या लोकांनी मतं दिली नाहीत तर त्यापैकी कुठलाही पक्ष निवडणुकीमध्ये ग्रामपंचायतीमध्ये निवडून आणू शकत नाही. पण तरीही त्यांचे पक्ष राष्ट्रीय स्तरावर आलटून पालटून राज्य करताना दिसून येतोय. म्हणजे काँग्रेस पक्ष जर गेला तर भारतीय जनता पक्षाचं सरकार येते आणि भारतीय जनता पक्ष गेला तर काँग्रेस पक्षाचं सरकार येते. तेव्हा काँग्रेस पक्षाचं बांधणी 1885 ला चटर्जी, मुखर्जी, बॅनर्जी, गोखले, तिलक, आगरकर या ब्राह्मण लोकांनी केली. आणि 1952 ला जेव्हा लोकसभेच्या निवडणुका भारतामध्ये होणार होत्या त्यावेळेस RSSच्या लोकांनी जनसंघ नावाचा पक्ष उभा केला. त्या जनसंघाचे संस्थापक अध्यक्ष श्यामाप्रसाद मुखर्जी जे बंगाली ब्राह्मण होते, म्हणजे RSS हे ब्राह्मणांनी उभं केलेलं संघटन, त्यांनी जनसंघ नावाचं संघटन उभं केलं. त्याचा पहिला राष्ट्रीय अध्यक्ष श्यामाप्रसाद मुखर्जी हा बंगाली ब्राह्मण होता. त्यांच्या माध्यमातून त्यांनी ब्राह्मण लोकांना तिकीट देऊन उभं केली. म्हणजे याचा अर्थ असा की काँग्रेस हा पक्ष सुद्धा ब्राह्मणांचा आणि भारतीय जनता पक्ष हा पक्ष सुद्धा ब्राह्मणांचा. हे दोनही पक्ष ब्राह्मण लोकांनी उभे केलेली आहेत आणि ती ब्राह्मण लोकांनी उभी केली असल्यामुळे ब्राह्मण लोकांचं हितसंबंध रक्षण करण्यासाठी ते लोक पक्षाचा वापर करतात, सत्तेचा वापर करतात. आणि म्हणून दिल्लीमध्ये जेव्हा भारतीय जनता पक्षाचं सरकार येते मग त्याचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जरी असला तर नरेंद्र मोदी हे ओबीसी समाजातील समूह गटाचे व्यक्ती आहेत. परंतु प्रधानमंत्री होऊन जवळपास काही महिन्यामध्ये म्हणजे पुढच्या महिन्यापर्यंत त्यांना 10 वर्ष पूर्ण होतील. या कालावधीमध्ये त्यांनी ओबीसीचे प्रधानमंत्री असून सुद्धा साधी मोजणी सुद्धा केलेली नाही. म्हणजे या देशामध्ये जनावरांची मोजणी केली जाते, कुत्र्या मांजरांची मोजणी केली जाते, परंतु 52% लोकसंख्या असणाऱ्या ओबीसीच्या लोकांची मोजणी केली जात नाही. मागच्या काही कालावधीमध्ये नितीश कुमार हे कितीक वेळा त्यांनी पक्ष बदललेत आणि किती वेळा इकडून तिकडं तिकडून इकडं माकडं सुद्धा एवढ्या उड्या मारत नाहीत तेवढ्या उड्या मारल्या. म्हणजे माकडं सुद्धा उड्या मारतात पण एवढ्या उड्या नितीश कुमारनी मारल्यात लोकांनी त्यांच्याकडे लक्ष देणं बंद केलं
त्या नितीश कुमारनी जेव्हा लालू प्रसाद यादवच्या मदतीनं ते तिथले मुख्यमंत्री झाले आणि त्यावेळेस त्यांनी बिहारच्या जनसंख्येची मोजणी केली, तेव्हा असं लक्षात आलं की ओबीसीची जनसंख्या बिहारमध्ये 64% आहे. म्हणजे आतापर्यंत आपल्याला हेच माहित होतं की ओबीसीची जनसंख्या ही 52% आहे, परंतु 52% जनसंख्या ही कुठल्या आधारावर काढली जात होती? तर 31 पर्यंत इंग्रजांनी या देशामध्ये जाती आधारित जनगणना करण्याचा प्रयत्न केला होता. या आधारावर आपण ओबीसीची संख्या 52% आहे असं निष्कर्ष काढतो. परंतु 31च्या नंतर 14 ऑगस्ट 47ला भारताचं विभाजन झालं आणि भारताचं विभाजन होऊन पाकिस्तान आणि भारत असे दोन देश बनले. तेव्हा जेव्हा भारतातील बहुसंख्य संख्या जी मुस्लिमांची होती ती संख्या जेव्हा पाकिस्तानमध्ये गेली तेव्हा ती संख्या मायनस केल्यानंतर ओबीसीची जनगणना आणि गिनती ही निश्चितपणे वाढलेली संख्या असायला हवी. मुसलमानांना एकत्रित ठेवून केलेली मोजणी आणि मुसलमानांना मायनस करून केलेली मोजणी यामध्ये निश्चितपणे ओबीसीची संख्या ही जास्त असण्याशिवाय राहणार नाही. आणि बिहारमध्ये जेव्हा असा प्रयोग करण्यात आला त्या प्रयोगामध्ये ही गोष्ट स्पष्ट झालेली आहे की 64% ही ओबीसीची मोजणी त्या ठिकाणी झालेली आहे. म्हणजे याचा अर्थ असा, जर बिहारमध्ये ओबीसीची गणना 64% होते तर तशी संख्या ओबीसीची संपूर्ण देशामध्ये असू शकते. आणि मग 64% असणारे जे लोक आहेत ओबीसीचे, त्या 64% लोकांना ब्राह्मण लोक हिंदू म्हणतात, ओबीसीच्या लोकांना ते हिंदू म्हणतात. परंतु नोकऱ्यांमध्ये जर त्यांचं प्रमाण बघितलं तर ते 10% जास्त असत नाही. म्हणजे ओबीसीची संख्या 64% असताना नोकऱ्यांमध्ये त्यांची संख्या 10% राहते. मग 10% जर त्यांची संख्या 64% असताना राहते तर त्यांच्या मुलाबाळांना नोकऱ्या का मिळत नाही? तर त्या नोकऱ्यांवर 3.5% ब्राह्मणांच्या माध्यमातून अतिक्रमण केलं जाते. आणि त्यामुळे ओबीसीच्या लोकांना ज्या नोकऱ्या मिळत नाहीत त्याचं कारण 3.5% ब्राह्मण लोक प्रशासनामध्ये आणि व्यवस्थापनामध्ये सर्व नोकऱ्या कब्जा करून बसतात आणि त्यामुळे ओबीसीच्या अधिकारावर अतिक्रमण होते. ही बाब ओबीसीच्या लोकांना सांगण्यासाठी ओबीसी जवळ संघटनच नाही. बिहारमध्ये आहे त्या ठिकाणचे लोक जागृत झाले, उत्तर प्रदेशामध्ये आहेत त्या ठिकाणचे लोक जागृत झाले. परंतु बिहार आणि उत्तर प्रदेश म्हणजे काही भारत नाही आहे. भारत हा 36 राज्यांचा मिळून बनलेला देश आहे. म्हणजे भारतामध्ये एकंदर 36 राज्य आहेत आणि या 36 राज्यांमध्ये ओबीसीचा वर्ग हा मोठ्या प्रमाणामध्ये पसरलेला आहे. त्यापैकी बिहार आणि उत्तर प्रदेशातील लोक जागृत झाले असं जरी आपण गृहीत धरलं तरी 36 पैकी 2 राज्यातील ओबीसीचे लोक जागृत झाले तर 34 राज्यातील ओबीसीच्या लोकांना त्यांचे संख्येच्या प्रमाणामध्ये जे अधिकार मिळायला हवेत ते संख्येच्या प्रमाणामध्ये त्यांचे अधिकार त्यांना तोपर्यंत मिळू शकत नाहीत जोपर्यंत त्यांची मोजणी केली जाणार नाही. ती मोजणी होऊ नये यासाठी RSSच्या लोकांनी एका ओबीसीच्या माणसाला प्रधानमंत्री बनवलं. पण जे मुस्लिम लोक आहेत, कमजोर लोक आहेत, त्यांच्या लोकांना मारपीट करणे, त्यांच्या लोकांमध्ये दहशत निर्माण करणे, त्यांना
भीती निर्माण करणे आणि त्यांना कुठल्याही प्रकारचे अधिकार मिळू नयेत म्हणून प्रधानमंत्र्यासारख्या व्यक्तींनी मोठमोठ्या जाहीर भाषणामध्ये त्या लोकांच्या नावानं विरोध करणे आणि त्यांना म्हणणे की काँग्रेसचे लोक त्यांना 15% कायदा बनवून रिझर्वेशन देऊ इच्छितात. आता जर समजा मुसलमानांची संख्या 15% असेल समजा आणि त्या 15% लोकांना जर भारत सरकार आणि राज्य सरकारांच्या नोकऱ्यांमध्ये 15% नोकऱ्या त्यांना दिल्या गेल्यात किंवा मिळाल्या तर ते दुसऱ्या कुणाच्याही अधिकारावर अतिक्रमण करत नाहीत. मग जर अतिक्रमण करत नसताना तुम्ही त्या लोकांना त्यांचे अधिकार द्यायला विरोध करता आणि जेव्हा प्रधानमंत्री बनण्याच्या अगोदर तुम्ही घटनेची आणि संविधानाची शपथ घेता की संविधानानुसार मी कार्य करेन, पण भारतीय संविधान कुठल्याही जाती धर्माच्या आधारावर भेदभाव करायला मनाई करते. कुठल्याही खासदाराला, कुठल्याही आमदाराला, कुठल्याही मंत्र्याला, कुठल्याही प्रधानमंत्र्याला शपथ घेतल्यानंतरच मंत्री बनता येते, शपथ घेतल्यानंतरच आमदार खासदार होता येते. का तर तो शपथ का घेतो? घटनेनुसार मी कार्य करेन यासाठी मी शपथ घेतो घटनेची. मग घटनेची शपथ घेऊन जर नरेंद्र मोदी प्रधानमंत्री बनले असतील तर मुसलमानांना तुम्ही नागरिक समजा. भारताचं संविधान काय म्हणते? इरिस्पेक्टिव्ह ऑफ कास्ट, क्रीड अँड रिलीजन, प्लेस ऑफ बर्थ, म्हणजे तुमचा जन्म राजवाड्यात झाला किंवा झोपडीमध्ये झाला किंवा तुमचा जन्म कुठल्या जातीमध्ये झाला, कुठल्या रंगामध्ये झाला, तुमची उंची 5 फुटाची आहे की 4 फुटाची आहे, या आधारावर तुमचे अधिकार निश्चित होत नसून तुम्ही 21 वर्ष वयाचे आहात, आता 18 वर्ष वयाचे आहात, तुम्हा सर्व लोकांना कुठल्याही प्रकारचा भेदभाव न करता भारतामध्ये तुम्हाला अधिकार बहाल केले जातील. अशी जर तुम्ही शपथ घेऊन प्रधानमंत्री बनता आणि शपथ घेतल्यानंतर मुसलमानांच्या विरोधामध्ये बोलता रे, लाज वाटली पाहिजे प्रधानमंत्र्याला. ब्राह्मण लोकांना मी असा सल्ला दिला, त्यांचं काय मन पडलं? त्यांचं मत असं पडलं असू शकते, असा अंदाज करता येऊ शकते की वामन मेश्रामनी सांगितलेला सल्ला जर स्वीकार केला तर ब्राह्मणांची संख्या 3.5%. मग आपण ब्राह्मण आहोत आणि त्या ब्राह्मण धर्माचे आहोत, या गोष्टीचा जर आपण प्रचार सुरू केला तर दुसरे SC ST OBC चे लोक असं म्हणतील की तुम्ही ब्राह्मण धर्माचे लोक आहात, तुमचा धर्म वेगळा आहे, आमचा वेगळा आहे. त्यामुळे काय होईल की ब्राह्मणांची संख्या 3.5% होईल आणि मग 3.5% संख्येच्या आधारावर आपल्याला ग्रामपंचायतीमध्ये पंच सुद्धा निवडून आणता येणार नाही आणि ग्रामपंचायतीचा सरपंच सुद्धा बनवता येणार नाही. तर गावातला सरपंच जर आपल्याला बनवता आला नाही तर देशाचा प्रधानमंत्री कसा बनवता येईल? बनवता येणार नाही. म्हणून देशाचा प्रधानमंत्री बनवण्यासाठी आपल्याला ह्या लोकांना, जरी दयानंद सरस्वती म्हणत असलेत की हिंदू मुसलमानांनी दिलेली शिवी आहे, तरी आपण ह्या लोकांना हिंदू म्हटलं पाहिजे. आणि ह्या लोकांना जर राग येत असेल तर त्यांना सनातन म्हटलं पाहिजे. परंतु ह्या लोकांना आपल्या धर्माच्या बाहेर जाऊ द्यायला नको. एक लक्षात ठेवा, ब्राह्मणांचा धर्म आणि या देशातील मूळ निवासी असणाऱ्या लोकांचा धर्म हा एक नाही आहे. ब्राह्मण धर्म वर्णव्यवस्थेला मानतो. वर्णव्यवस्थेमध्ये 4था वर्ण शूद्र आहे, ज्याला आजच्या तारखेला OBC चे लोक म्हटलं जातात. त्यांना अधिकार वंचित करण्याचं काम केलंय.
त्याचबरोबर या धर्मामुळे अनेक कोटी लोक हे अस्पृश्य बनवण्यात आले. अनेक कोटी लोकांना जंगलामध्ये राहण्यासाठी मजबूर करण्यात आलं. ते आदिवासी लोक आहेत, क्रिमिनल ट्राईब लोक आहेत, ज्यांना अपराध करून उदरनिर्वाह चालवावा लागलेला आहे. तेव्हा ते लोक या धर्माला आपला धर्म कसला म्हणतील, कुठल्या आधारावर म्हणतील की ह्याने तर आम्हाला या वाईट परिस्थितीमध्ये आणून सोडलेलं आहे. तेव्हा ही बाब मी तुम्हाला यासाठी समजावून सांगत आहे की या लोकांचे पक्ष, मग तो काँग्रेस असो की बीजेपी असो, हे याच लोकांचे पक्ष आहेत. या देशातील SC ST OBC मायनॉरिटीचे लोक 85% आहेत आणि 85% लोक त्यांना मतदान करतो आणि त्यांना मतदान केल्यामुळेच ते लोक निवडून येतात, ते लोक राज्य करतात. तुम्हाला जबरदस्ती करतात का तुमचं मतदान टाकण्यासाठी? तुमच्या घरी येऊन जबरदस्ती थोडी करतात ते. तेव्हा यासाठी लोकांना जागृत करणं आवश्यक आहे. जर SC ST OBC मायनॉरिटीच्या लोकांना जागृत करण्याचं काम करण्यात आलं तर त्या जागृतीच्या आधारावर तुम्ही या देशामध्ये राज्यकर्ते बनू शकता. तलवार, चाकू, छुरी, बंदूक, गोळी चालवायची कुठलीही आवश्यकता नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा घटना लिहायला घेतली त्यावेळेस प्रत्येक 21 वर्ष वयावरील प्रत्येक व्यक्तीला मतदानाचा अधिकार बहाल केला आणि अधिकार बहाल केल्यानंतर तो आपल्या लोकांना बहाल केला. आज त्या गोष्टीला 1950 पासून तर आज 2024 चालू आहे, जवळपास 75 वर्षाचा कालावधी ओटलेला आहे. आपल्या लोकांना कुठल्याही प्रकारची क्रांती करण्यासाठी चाकू, छुरी, बंदूक, गोळी घ्यायची जरूरत नाही. शांतपणे केवळ आपल्याला आपल्या मताचा उपयोग करायचा आहे. असा अधिकार तुम्हाला मतदानाच्या माध्यमातून भारतीय घटनेने, बाबासाहेब आंबेडकरांनी, आमच्या महापुरुषांनी संघर्ष करून, लढाई करून मिळवून दिला. मतदानाच्या अधिकारामध्ये 2 अधिकार सामील आहेत. आमच्या लोकांना, शिकलेल्या लोकांना सुद्धा माहीत नाही म्हणून सांगून राहिले. अशिक्षित लोकांना माहीतच नाही, शिकलेल्या लोकांना माहीत नाही. मतदानाच्या अधिकारांमध्ये 2 अधिकार सामील आहेत. एक, शासक निवडणे. 2, शासक बनणे. मतदानाच्या अधिकारामध्ये 2 अधिकार सामील आहेत, शासक निवडणे आणि शासक बनणे. तर 82 पर्यंत म्हणजे 84 पर्यंत आपल्या लोकांनी दुसऱ्याला शासक निवडण्याचं काम केलंय आणि 84ला मान्यवर कांशीरामजींनी बहुजन समाज पार्टी बनवली आणि त्या वेळेस त्यांनी भाषण करताना सांगितलं की यापूर्वी तुमच्याजवळ पर्याय नव्हता, आता हा बहुजन समाज पार्टी हा पर्याय तुम्हाला देण्यात आलेला आहे. आजपर्यंत तुम्ही दुसऱ्या लोकांना शासक निवडण्याचं काम केलंय, परंतु तुम्ही इथून पुढं दुसऱ्या पक्षाच्या लोकांना शासक निवडण्याचं काम करू नका. हा पक्ष मी तुम्हाला शासक बनवण्यासाठी बनवलेला आहे. शासनकर्ती जमात बनणे हे आमचं उद्दिष्ट आहे. हे जे बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते त्यासाठी हा पक्ष मी बनवलेला आहे असं कांशीरामजींनी 84ला सांगितलं की शासनकर्ती जमात बनवण्यासाठी मी हा पक्ष बनवला. आणि त्यांनी असं केवळ घोषित केलं नाही तर उत्तर प्रदेशासारख्या सर्वात मोठ्या राज्याचं मायावतीला 4 वेळेला मुख्यमंत्री बनवलं. म्हणजे ते तुम्हाला फक्त सांगत नाही राहिलेत असं केलं पाहिजे, असं करून दाखवलं. करून कसे तरी दाखवलंय हे आम्ही असं करू शकतो यावरच आमच्या लोकांचा विश्वास नाही. मतदारांना एवढंच सांगणं आहे की राष्ट्रीय स्तरावर मागील 50 वर्षापासून मी नेटवर्किंग उभं करण्याचं काम केलेलं आहे. हा जो ठाणे आणि कल्याण मतदारसंघ आहे
याच्या ग्रामीण भागामध्ये आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये पूर्वीपासून काम केलेलं आहे. त्यामुळे या मतदारसंघातील लोकांना कळकळीची विनंती आहे की त्यांनी आपला पक्ष मजबूत केला पाहिजे. दुसऱ्यांना तुम्ही मतं देऊन निवडून आणता, पण निवडून आणल्यानंतर बोंबा ठोकत राहतात. ती कामं करत नाहीत, कामं करत नाहीत, कामं करत नाहीत. ते तुमचे कामं कशाला करतील? तुमचा पक्ष उभा केला पाहिजे, तुमची ताकद उभी केली पाहिजे. एवढंच मला सांगणं आहे त्या मतदारांना. मागं लोकच पडतात असं म्हणणं बरोबर नाही आहे. संघटन चालवणाऱ्या लोकांमध्येच कमतरता आहे. संघटन ग्रामीण भागापर्यंत आपली जागृती घेऊन जाण्यासाठी एक कमतरता असते. दुसरा मुद्दा, हा पक्ष सोडला तर सर्व पक्षाच्या बाबतीमध्ये डेली वर्तमानपत्रवाले छापतात, फोटोसही छापतात. हा पक्षसुद्धा आहे, फालतू असला तरी. पण ह्या पक्षांच्या लोकांची नावं पेपरवाले कटाक्षाने टाळतात. म्हणजे जे प्रिंट मीडिया आहे, इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे, ज्या लोकांच्या नियंत्रणामध्ये आहे ते लोक ह्या लोकांची नावं लोकांपर्यंत जाऊ नये याची खबरदारी घेतात. नाही, महत्त्वपूर्ण मुद्दा काय आहे की सामाजिक भेदभावाचा जो मुद्दा आहे, जातीय भेदभावाचा जो मुद्दा आहे, तो मीडियामध्ये सुद्धा कार्यरत आहे असं मला म्हणायचं. मीडियामध्ये सुद्धा जो पत्रकार वर्ग आहे तो 90% जास्त पत्रकार, संपादक आणि संपादकीय पॉलिसी बनवणारे जे लोक आहेत ते ब्राह्मण आहेत. आणि ते काँग्रेसच्या विरोधामध्ये बीजेपीच्या विरोधात काँग्रेस एवढंच सांगत राहतात. त्यामुळे लोकांमध्ये जेवढा कॅन्डिडेट काँग्रेसचा आणि बीजेपीचा प्रचार करत नाहीत तेवढं ते पेपरवाले करतात आणि दररोज त्यांचं छापतात. जेवढ्या लोकांपर्यंत ते जात नाहीत तेवढी नावं पेपराच्या माध्यमातून आणि टी व्हीच्या माध्यमातून त्यांना पोचवतात. असं आमच्याबरोबर होत नाही. मला असं म्हणायचं की हा जातीय भेदभाव आहे. या भेदभावाचा प्रबंध केला पाहिजे, बंदोबस्त केला पाहिजे. त्यासाठी बूथ लेवलचं संघटन बनवणे हा त्याचा उपाय. बूथ लेवलचं संघटन जर बनवलं तर तुम्ही आमचं नाव द्या, देऊ नका, तुमची काही जरूरत नाही आहे. आणि जेव्हा त्यांना कळेल अरे आपण छापलं नसतं तर आज निवडून आलं, मग छक मारून निवडून आल्यानंतर तर छापच लावणार. अरे या भागामध्ये तर बहुसंख्य लोक जे बाबासाहेब आंबेडकर जिंदाबाद जिंदाबादच्या ह्याला म्हणजे असं म्हणणारी लोक जास्त आहेत ना, आहेत की नाही? नाहीत? माझ्या लोकांनी सांगितलं म्हणे खूप जास्त आहेत. मुंबईला जागा नाही, मग ठाण्यात आले. ठाण्यात जागा नाही, कल्याणमध्ये आले. आता मुंबई जास्तीत जास्त कल्याणपर्यंत आहे असं म्हटलं जातं. त्यामुळे गावागावामध्ये हे जे लोक पसरलेत, मी ग्रामीण भागातला असल्यामुळे मला माहीत आहे, ग्रामीण भागामधून लोक जे शहरीकरणाकडे आलेत ना, हे सर्व हेच लोक आलेत. ग्रामीण भागामध्ये जो अत्याचार होतो या लोकांवर, म्हणून ह्याच लोकांनी गावं सोडलेत. बाबासाहेबांचं भाषण अवेलेबल आहे, गावं सोडा, गावात का ठेवलेलं आहे, असं बाबासाहेबांचं भाषण आहे. गावं सोडा, गावात का ठेवलेलं आहे. भारत में लोकशाही का उत्सव मनाया जाएगा. हाँ बीजेपी ने शुरू से 400 पार का नारा दिया था. हाँ, लेकिन अभी ये सिचुएशन है कि बीजेपी का कॉन्फिडेंस लूज होते दिखाई दे रहा है. आप क्या कहते हैं? 150 या 200 बहुत ज़्यादा, 150-200 से ज़्यादा बीजेपी चुनाव नहीं जीत सकती. राज्य में क्या परिस्थिति है? महाराष्ट्र की बात है. महाराष्ट्रामध्ये बहुसंख्य लोकसभेच्या जागा बीजेपीच्या विरोधात जातील. बीजेपीच्या 41 की 42 जागा मागे आल्या होत्या, पण यावेळेस त्यांच्या जागा यापैकी 50% कमी होतील. 50पेक्षा सुद्धा मला तर डाऊट आहे 10 जागा त्यांना मिळतील की नाही. का?
मागच्या वेळेस ज्या जागा त्यांना मिळाल्यात, तुम्ही जर पत्रकार म्हणून आप पत्रकार बोल के आप देखो तो आपको पता चलेगा कि पिछली बार ये बहुत सारी पार्टियां अलग अलग चुनाव लड़ी। अब की बार क्या हुआ, 3 बड़ी पार्टियां राष्ट्रवादी, कांग्रेस और शिवसेना, ये मासेस की पार्टियां, 3 बड़ी पार्टियां इकट्ठा आई है। और इसके बाद बीजेपी को इनको तोड़ना पड़ा। तोड़ना क्यों पड़ा? क्योंकि वो इतने लोग इकट्ठा आ गए तो वो चुनाव जीत ही नहीं सकते, ये मानने की वजह से तीनों पार्टी को तोड़ा। मगर मास उनके साथ नहीं गया, कुछ नेता गए, कुछ कार्यकर्ता गए, मास नहीं गए। मासेस का चुनाव है ना ये, इसलिए चुनाव बीजेपी हारने वाली है, महाराष्ट्र में भी हारने वाली है, देश में भी हारने वाली है। फिर से बीजेपीचे लोक चुनाव हारने वाले हैं, इसलिए ऐसी अफवाह फैला रहे हैं। देश का पहला प्रधानमंत्री ऐसा है जो हर गली में रोड शो कर रहा है। इसके पहले के प्रधानमंत्री ने इतने रोड शो नहीं किए, इतनी सभाएं नहीं की महाराष्ट्र में। रोड शो करना पड़ रहा है, यही सबूत है। मोदी ने भी स्वीकार किया है कि वो चुनाव हारने वाला है। रोड शो इस बात का सबूत है। वंचित का लोग सुन नहीं रहे, वंचित के लोग वंचित करने वाले हैं उनको। है? वंचित के लोग वंचित को वोट देंगे तो बीजेपी को फायदा होगा। वंचित के लोगों को ये बात समझ में आ रही है, इसलिए वंचित के लोग ही वंचित को वंचित कर रहे हैं। आप समझ नहीं मैं क्या कहना चाहता था? सयाने लोग होते हैं ना, सयाने। राज्य में ईवीएम तोड़ी गई, ईवीएम जलाई गई, किसी राज्य में वोटिंग के लिए पब्लिक गई, वहाँ से दोबारा वोटिंग किया गया। ईवीएम के बारे में बहुत देशव्यापी लोगों का असंतोष है। हमने खड़ा किया। चुनाव के बाद भी मैं इसके लिए और बड़ा आंदोलन शुरू करने वाला हूँ। प्री मैच्योर्ड मैं घोषित नहीं करना चाहता। 9 महीने के बाद बच्चा बाहर आए तो बेहतर है, 6 महीने में आएगा तो साला जच्चा और बच्चा दोनों को खतरा होता है। मगर ये बात इसलिए मैं घोषित नहीं कर रहा हूँ क्योंकि इस सभा में मैंने बहुत सारी बातें ऐसे कही, उतना ही हजम करना जरूरी है। वो आने वाले समय में कुछ रखना पड़ेगा ना, मेरे लिए भी साला बोलने के लिए कुछ मसाला रखना पड़ता है। सारा का सारा घोषित नहीं कर सकते। ओके। भिवंडी लोकसभेमधून मला उमेदवारी मिळालेली आहे, तर मी मतदार बंधू भगिनींचे आभार मानेन की त्यांनी बहुजन मुक्ती पार्टीला आणि खाट निशाणीला बहुमताने विजयी करावं, जेणेकरून आम्ही समाजाचे काम करू शकू आणि त्यांचे प्रश्न आणि समस्या सोडवू शकू। ह्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी एकमेव पार्टी आहे ती बहुजन मुक्ती पार्टी, आणि बहुजन मुक्ती पार्टी हे नक्कीच करील। तर हा वादा नाही तर आमचा दावा आहे आणि तो आम्ही स्टॅम्प पेपरवर लिहून दिलेला आहे की ज्या समस्या आहेत नागरिकांच्या त्या आम्ही पूर्ण करू। मी 24 कल्याण लोकसभा इथून खासदारकीच्या निवडणुकीसाठी उभी आहे आणि आम्ही बहुजन मुक्ती पार्टी या पुरस्कृत पार्टीतर्फे आम्ही उमेदवार उभे आहेत। तर या पार्टीमध्ये आम्ही जे घोषणापत्र दिले आहे ते आम्ही 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर लिहून दिलं आहे। ते 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर अशासाठी लिहून दिलं आहे की ते आम्ही ज्यामध्ये समस्या दिल्या आहेत, लोकांच्या समस्या आहेत, पाण्याच्या समस्या आहेत, लाईट बिलच्या समस्या आहेत, शिवाय महिलांवर जास्त प्रमाणात अन्याय अत्याचार वाढत चालले आहेत आणि ते थांबले पाहिजेत कुठेतरी। त्याच्यासाठी आम्ही काम करत आहोत आणि त्याच्या पुढेही आम्ही काम करत राहणार आहे। त्याच्यासाठी आम्ही 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर लिहून दिले आहे। हा फक्त आम्ही वादा नाही करत आहोत, तर आम्ही दावा करत आहोत की हे काम आम्ही करणारच आहोत। तर मला अशी विनंती आहे की जे मतदार बंधू भगिनी आहेत तर त्यांनी विचारपूर्वक
मतदान करावं, कारण हा शेवटचा पर्याय आहे आपल्याकडे. लोकशाही आणि संविधान वाचवायचं असेल तर आपल्याला योग्य मतदान करून निवडून आणलं पाहिजे. धन्यवाद. 25 ठाणे लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी लढत आहे. आमचा जो अजेंडा आहे, जे मॅनिफेस्टो आहे, ते आम्ही 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर लिहून दिलेलं आहे. आणि मी लोकांना अपील केलेलं आहे, नागरिकांना अपील केलेलं आहे, मतदारांना अपील केलेलं आहे, जर का आपण आम्हाला या संधी दिली, या लोकसभेमध्ये संधी दिली, तर आम्ही 100% तुमची अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण हे मूलभूत गरजा 90 दिवसामध्ये आम्ही सोडू. आणि जर आम्ही निवडून आलो आणि आम्ही जरी कामं नाही केली तर तुम्ही आम्हाला 420च्या कलमाखाली आमच्यावर गुन्हे दाखल करू शकता आणि आमची खासदारकी घालू शकता. आम्ही ज्या मतदारसंघामध्ये लढत आहोत तो मतदारसंघ SC ST OBC मायनॉरिटी, मुस्लिम, ख्रिश्चन, जैन, बुद्धिस्ट, शिवधर्मीय, लिंगायत अशा समूहाचा हा मतदारसंघ आहे. आम्ही जर निवडून आलो तर बहुजन OBC समाजाची जाती न्याय गणना करू. झोपडपट्टीची पुनर्वसन करून आम्ही SRAच्या प्लॅनमध्ये आम्ही त्यांना बसू. आणि शिक्षण ज्या ठिकाणी कॉलेज नाही आहे, इंजिनिअरिंग कॉलेज नाही आहेत, अशा ठिकाणी आम्ही शाळा कॉलेजची निर्मिती करू, अशी मी नागरिकांना आणि मतदारांना अपील करतो. धन्यवाद. जे आता मेश्राम साहेब सांगतात नेहमी की जे संघर्ष करतात ते समझोता करू शकत नाही, आणि जे समझोता करतात ते कधी संघर्ष करू शकत नाही. आणि काशीराम जे म्हणतात की अगर तमन्ना अगर नहीं के तो रास्ते निकल आते हैं, और तमन्ना अगर गलत है तो 1000 बहाने निकल आ जाते. म्हणून या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं कारण न सांगता BJP असेल, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, सेना असेल किंवा मनसे असेल, जे धार्मिक आणि जातीय द्वेष भावनेने लोकांमध्ये मतभेद निर्माण करते, जातीय दंगली घडून आणते. आणि या भारतीय संविधानाने SC ST OBC NT DNT VJNT आणि धर्मपरिवर्तित मुस्लिम असतील, ख्रिश्चन असतील, बुद्धिस्ट असतील, लिंगायत असतील, शिवधर्मी असतील, शीख असतील, या सर्वांना जे अधिकार दिलेले आहेत, मूलभूत अधिकार दिलेले आहेत, ते बहाल करण्याच्या ऐवजी त्याच्या विरोधात काम करत आहेत. आणि संविधानाची शपथ घेऊन पण यांचे खासदार समाजावरती मोठ्या प्रमाणात अन्याय करतात. म्हणून तथाकथित स्वातंत्र्याच्या 77 वर्षानंतर पण भारताचे अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य, रोजगार हे मूलभूत समस्या अजूनपर्यंत पूर्ण झालेल्या नाहीत. आणि प्रत्येक लोकसभेमध्ये लोक खूप व्याकुळ झालेले आहेत, त्रस्त झालेले आहेत. समस्या ही आव असून त्यांच्या समोर बसलेली आहे. रोजगार नाही, मुलांना शिक्षण नाही, शिक्षण महाग होत चाललेलं आहे, गव्हर्नमेंट जॉब सगळे संपलेले आहेत. आणि जे पण काही कायदे बनवले जातात हे मोठे मोठे उद्योजक आणि व्यापाऱ्यांच्या आणि बिल्डरांच्या फेवरमध्ये आणि त्यांच्या फायद्याचे बनवले जातात. झोपडपट्टीचा मोठा गंभीर प्रश्न आहे. BSUP असेल, SRA प्रोजेक्ट असेल, त्याच्यामध्ये जे कायदे बनवलेले आहेत ते सर्वच्या सर्व कायदे बिल्डरांच्या फायद्याचे आहेत. त्याच्यामुळे आम्ही सर्व जे काही मुद्दे मांडलेले आहेत हे सर्वच्या सर्व जे आमचं घोषणापत्र आहे ते घोषणापत्र स्टॅम्प पेपरवरती आहे. आणि त्याच्यामध्ये आम्ही असे कायदे बनवण्याचे त्याच्यामध्ये प्रावधान केलेले आहेत की जे लोकांच्या हिताचे आहेत आणि या भारतातल्या सर्व भूमिपुत्रांच्या हिताचे आहेत, जेणेकरून त्यांचे जे मूलभूत समस्या आहेत ते दूर झाले पाहिजेत. आणि आम्हाला एवढंच सांगायचं आहे की निवडणूक लढायच्या पाठीमागचं कारण हे पण आहे की जे लोकांची समस्या आहेत ते शासनाच्या पटलावरती यावेत. आमची सीट येऊ का नाही, आमचे उमेदवार निवडून येऊ का नाही हो, आम्हाला लोकांनी निवडणुकीसाठी मदत करू का नको करू द्या, किंवा त्यांनी मतं दिले नाही दिले तरी पण त्यांची समस्या समाधान करण्यासाठी आम्ही मोठ्या ताकदीने उभे आहात. आणि त्याच्यासाठी येणाऱ्या काळामध्ये जसं काही इलेक्शन संपेल त्यांच्या मूलभूत समस्याला घेऊन आम्ही मैदानात मोठ्या ताकदीने उभा राहणार आहोत.